नमस्कार मित्रांनो, माझे नाव ज्योतिष विशारद दीपक पंडित पुणे. आपल्या चॅनल ॲस्ट्रो तारावर तुम्ही आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, 14 सप्टेंबर म्हणजे आजच मी ज्या दिवशी हा व्हिडिओ बनवतो त्या दिवशी शुक्र महाराज जे आहेत ना, त्यांनी सिंह राशीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि तिथे केतू महाराज आधीपासूनच विराजमान आहेत. त्यांचं सध्याचं गोचर जे चालू आहे ते सिंह राशीतून चालू आहे. तर अशा प्रकारे शुक्र महाराजांचं सिंह राशीत आगमन झाल्यानंतर शुक्र आणि केतू यांची युती होत आहे आणि 9 ऑक्टोबरपर्यंत त्यांचा हा प्रवास जो आहे तो सिंह राशीतून होणार आहे आणि त्यानंतर ते मग 9 ऑक्टोबरला ते कन्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रामध्ये शुक्र हा प्रेम, सौंदर्य, कला, भौतिक सुख, धन, त्याला आपण लिक्विड कॅश म्हणतो ना, पैसा, त्याचा कारक मानला जातो. तर केतू हा आध्यात्मिक उन्नती, अध्यात्म, वैराग्य, गूढ विद्या, अचानक घडणाऱ्या घटनांचा कारक मानला जातो. आणि सिंह राशी ही राजाची आहे, रवी महाराजांची राशी आहे. तर अशा ह्या रवी महाराजांच्या राशीमध्ये जेव्हा हे दोन्ही ग्रह एकत्र येतात तेव्हा त्यांचा निश्चितपणे काही मिश्रित असे परिणाम सर्वच राशीच्या लोकांना पाहायला मिळतात, अनुभवायला येतात. आपण जनरली पाहताना काही तात्कालिक लाभ पाहत असतो, परिणाम पाहत असतो, प्रभाव पाहत असतो, फळ काय मिळते ते पाहत असतो. आणि याचे काही ग्रहांचे गोचर जे आहेत ना किंवा युत्या या दीर्घकालीन छाप ठेवतात. त्यातलीच ही शुक्र केतू युती ही एक आहे जी दीर्घकालीन छाप ठेवणार त्यापैकी एक आहे. सिंह राशीतील शुक्राची जर का खास वैशिष्ट्य बघायला गेलं तर सिंह राशी विषयी जाणून घेऊ. सगळ्यात आधी अग्नितत्वाची, राजस, तेजस्वी, राजाची, रवी महाराजांची स्वरास आहे. तर शुक्र हा सामान्यतः सुख, प्रेम, ऐश्वर्य, सौंदर्य, कला, लिक्विड कॅश, धन याचा कारक आहे देतो. आणि सिंह ही सूर्याची रास असल्यामुळे तिथे शुक्र दिखाव्याला, मान प्रतिष्ठेला, बाह्य आकर्षणाला जास्त महत्त्व देतो. यामुळे काय होणार आहे ना, सर्व राशींमध्ये दीर्घकाळापर्यंत प्रतिष्ठा टिकवणे हा विषय केंद्रस्थानी राहणार आहे. मुख्य मुद्दा. आता जेव्हा शुक्र महाराज हे केतू बरोबर युती करतात तेव्हा शुक्र प्लस केतू किंवा शुक्र केतू युती म्हणलं ना की भ्रम, अलिप्तता, अचानक आकर्षण, अचानक दुरावा या गोष्टी ओघाने येणार आहेत. कारण केतू हा डिटॅचमेंटचा कारक आहे, अध्यात्माचा कारक आहे, मोक्षाचा कारक आहे आणि अचानक घडणाऱ्या घटनांचा देखील तितकाच कारक आहे. नात्यांमध्ये काही ठिकाणी जास्त अपेक्षा तर काही ठिकाणी अचानक अलिप्तता येईल, तुमच्या दर्शनास येईल, तुमच्या निदर्शनास येईल, अनुभवास देखील येईल. दीर्घकाळासाठी प्रेमसंबंध, विवाह, पार्टनरशिप यांचे समीकरण बदलू शकतात. काही चांगले होतील, काही वाईट होतील, काही यथातथा म्हणतो ना आपण तसे होतील, तकलादू. कला, ग्लॅमर, सिनेमा, नाटक किंवा तत्सम जे क्षेत्र आहे जगतामध्ये काही नवीन चेहरे झळकतील, नवीन चेहऱ्यांना प्रसिद्धी मिळेल किंवा नवीन चेहऱ्यांचं काय म्हणतो ना प्रकटीकरण होईल किंवा ते एकदम फ्रंट आपण म्हणतो लाईमलाईटमध्ये आलेले आहेत तसे होईल. आणि जुने जे चेहरे ऑलरेडी आहेत तिथे ते थोडे मागे पडतील. याचे आर्थिक परिणाम काय होणार, कारण शुक्र धनाचा कारक आहे. सिंहातील शुक्र हा नेहमी गोल्ड, लक्झरी, रॉयल अशा ज्या वस्तू आहेत ना, भारी भक्कम वस्तू याकडे आकर्षण वाढवतो. दीर्घकाळासाठी बाजारामध्ये सोने, लक्झरी वस्तू, ब्रँडेड प्रॉडक्ट्स यांची मागणी वाढेल. काही राशींना अनावश्यक खर्च वाढून धनसंचय होणं अवघड होईल. सामाजिक आणि सांस्कृतिक जर का परिणाम पाहायला गेलं तर लोकांचा फॅशन शो, शोभा करणं किंवा दाखवणं, दिखावेगिरी करणं, सोशल मीडिया प्रतिमा यावरती भर असेल. आता कालच नाही का ते जेमिनी फॅक्टर, जेमिनी इफेक्ट काय आलं होतं ना, आलेलं आहे, आपण सगळ्यांनीच वापरलंय ते, याच्यावरती भर असेल. कला, अभिनय, संगीत, डान्स किंवा तत्सम जी क्षेत्र आहेत त्यामध्ये काही नवनवीन प्रयोग होतील किंवा होणार आहेत किंवा त्याला चालना मिळेल. धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये देखील दिखावा प्लस आध्यात्मिका यांचा एक सुंदर पण विचित्र संगम, मिलाफ तुम्हाला पाहायला मिळेल. दीर्घकालीन वैयक्तिक परिणाम म्हणू आपण दीर्घकालानुसार काय होतील ते राशींच्या गटानुसार आहे. अग्नितत्वाच्या राशी ज्या आहेत मेष, सिंह आणि धनु यांच्या करिअर, प्रेम आणि व्यक्तिमत्वात मोठे बदल होतील. पृथ्वी तत्वाच्या ज्या राशी आहेत वृषभ, कन्या, मकर यांचे आर्थिक निर्णय, स्थावर मालमत्ता यावर दीर्घ परिणाम होईल. आणि मिथुन, तुला, कुंभ या ज्या वायुतत्वाच्या राशी आहेत त्यांचे नाती, मित्रपरिवार, नेटवर्किंग यामुळे आयुष्य बदलू शकते. तर जलतत्वाच्या ज्या राशी आहेत कर्क, वृश्चिक आणि मीन
यांचे प्रेम संबंध, विवाह, गुप्त इच्छा हळूहळू बदलतील. महत्वाचा बिंदू म्हणजे काय ना, तर सूर्याच्या घरामधला शुक्र. तर सूर्य हा सिंहाचा राशी स्वामी म्हणालो मी. सिंह रास ही सूर्याचं स्वतःचं घर हे देखील म्हणलं जातं, म्हणजे राजवाडा आहे असं समजून चाला. सूर्य अहंकार, आत्मप्रतिमा, शुक्र सौंदर्य, प्रेम आणि भोग. यामुळे दीर्घ काळासाठी सर्व राशींना खरं प्रेम की अहंकार, दिखावा हा प्रश्न सतत भेडसावेल. याचा जर का आपण सार काढायला गेलो थोडक्यात काय, तर या गोचरीचे दीर्घ परिणाम म्हणजे काय होतील, तर नात्यांमध्ये प्रामाणिकता विरुद्ध दिखावा याची परीक्षा होईल. कला, फॅशन, ग्लॅमर तत्सम जे क्षेत्र आहे त्यामध्ये नवनवीन लाट येईल. आणि धन व्यवहारामध्ये किंवा आपण जे काय आता खर्च होणार आहेत ना, ते लक्झरी आयटमवरती खर्च करण्याचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा दूरगामी परिणाम जर का याचा अभ्यासला पाहिजे कुठला वैयक्तिकरित्या, तर स्वतःच्या प्रतिमेला महत्त्व देण्यापायी एकाकीपणा वाढू शकतो. आता चला पाहूयात, सिंह राशीतील ही जी शुक्र आणि केतू युती होत आहे त्याचा 12 राशींवरती काय परिणाम होईल, काय प्रभाव, काय परिणाम, काय फळ, काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे आणि काय उपाय ते पाहूयात. पहिली राशी मेष राशी. मेष राशीच्या पंचम स्थानामध्ये सिंह राशी पडते. त्यामुळे प्रेम संबंध, संतती, बुद्धिमत्ता, तुमची क्रिएटिव्हिटी, कलात्मकता, तुमचं प्रेझेंटेशन हे या युतीमुळे प्रेम संबंधामध्ये काहीतरी अचानक आणि अनपेक्षित बदल घडून आणू शकते. तुमच्या सर्जनशील, कलात्मक, क्रिएटिव्ह कामामध्ये अडथळे येऊ शकतात. प्रेम संबंधामध्ये एक प्रकारचा गोंधळ निर्माण होणं, मुलांच्या प्रगतीबद्दल चिंता वाढणं किंवा तुम्हाला एक प्रकारची मुलांची प्रगती याच्याविषयीच मुळात साशंकता वाटू शकते. कला क्षेत्रामध्ये थोडंसं जरा आपण काय म्हणतो ना, विचलन होणं किंवा विचलित होणं किंवा कलाक्षेत्र अनस्टेबल होणं या गोष्टी घडू शकतात, जे मेष राशीचे कला क्षेत्रात काम करतात त्यांच्याकरता. प्रेम संबंधामध्ये अचानक आकर्षण आणि अचानक तुटणं हे तर मी आधीच सांगितलंय. पण त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी आहे ना, की ब्रेकअप झालं तर केतू आहे, परत रिसेटल होणार नाही ते. त्यामुळे सगळ्याच मेष राशीच्या जातकांना मी हे सांगेल ना, की तुटेपर्यंत ताणू नका. मुलांच्या शिक्षणामध्ये त्यांच्या प्रगतीमध्ये चढ उतार दिसणार आहेत. त्याचबरोबर या युतीचा दुसरा जो फायदा होणार आहे कला आणि क्रिएटिव्ह क्षेत्रातल्या लोकांना, जर का तुम्ही काही हटके केलं, काही वेगळं केलं, तर तुम्हाला नाव कमावण्याची निश्चितपणे संधी आहे. त्यामुळे मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हणालो, काही नवीन चेहरे पुढे येतील. मग आता तो कदाचित काहीतरी नवीन करून जुने चेहरे जर का पुढे आले तरी सुद्धा त्यांना तो फायदा मिळेल, पण तो लॉंग टर्म असणार नाही आहे, स्थिर असणार नाही, तत्कालिक असेल. आता याच्यावरती उपाय काय करायचा, तर तुम्ही तुमच्या जोडीदाराशी संवाद साधताना शांत राहा, इमिजिएटली रिॲक्ट होणं टाळा, वाद टाळा, मेडिटेशन करा, योगासनं करा, प्राणायाम करा, धार्मिक स्थळांना भेट देणं तुमच्याकरता फायदेशीर ठरेल. आणि सगळ्यात महत्त्वाची, लक्ष्मी मातेची उपासना करा आणि तांदळाचं जितकं जमेल तितकं दान करा. पुढची राशी वृषभ राशी. वृषभ राशीच्या चतुर्थ स्थानामध्ये युती होत आहे. चतुर्थ स्थान म्हणजे काय, माता, सुख, घर, 4 चाकी वाहन यांचं स्थान आहे. त्यामुळे कौटुंबिक जीवनामध्ये घरच्या आघाडीवरती काही काळ तणाव निर्माण होऊ शकतो. घरात सुख सुविधांची कमतरता जाणवू शकते. तुम्हाला घर आणि कुटुंब यापासून दूर जाण्याचा विचार येऊ शकतो. घरगुती वातावरणात तणाव, स्थावर मालमत्तेमध्ये एक प्रकारची अनिश्चितता असणं किंवा आपण काय म्हणतो ना, पेपरवर्क वगैरे किंवा त्याचं काही पेंडिंग काम असेल तर ते पेंडिंगच राहिल्यासारखं राहील, ते पुढं सरकणार नाही कुठल्याही परिस्थितीत. घरगुती वातावरणामध्ये मतभेद तर मी मगाशीच म्हणालो, ते मतभेद आहेतच, परंतु सगळ्यात आपण काय म्हणतो त्याला, हे तुमचं 2, 3, 4, 5 हे तुमच्याकरता चतुर्थ स्थानात आहे. तर जेव्हा चतुर्थ स्थानात पडतंय हे, तेव्हा त्याची दृष्टी ही पूर्णपणे दशम स्थानावरती करिअरवरती जाते. तर घरगुती वातावरणात मतभेद हे जेव्हा म्हणतोय आपण, तेव्हा तुमच्या करिअर ओरिएंटेड राहिल्यामुळे किंवा करिअरकडे जास्त लक्ष दिल्यामुळे किंवा करिअरचं टेन्शन असल्यामुळे कदाचित तुमच्या घरच्या आघाडीवरती थोडी शांतता बिघडू शकते. तर तुम्हाला काय करावं लागेल, सगळ्यात बेस्ट उपाय सांगून टाकतो इथे. करिअर आणि फॅमिली किंवा करिअर आणि कुटुंब याच्यामध्ये तुम्हाला जितका बॅलन्स करता येईल तितका बॅलन्स करायचा प्रयत्न करा. आपण काय म्हणतो ना, की काही निर्णय जे असतात ना, ते थोडं काही वेळेला पुढे ढकललेले चालत असतील
तर तो अभ्यास करून प्रॉपर्टी आणि घराशी संबंधित काही निर्णय पुढे ढकला. वाहन खरेदी करायचा जर का कुणी विचार करत असेल आत्ता, शुक्र चतुर्थ स्थानात आहे, हे खरं तर वाहन योगाचं सगळ्यात मोठं आहे, पण तो केतू आहे तिथे, त्यामुळं वाहन खरेदी करण्यामध्ये थोडासा उशीर होऊ शकतो, विलंब होऊ शकतो. आईशी नातं सांभाळावं लागेल. उपाय म्हणून काय करायचं, सगळ्यात तर मी आधी सांगितलं तसं काय वर्क आणि फॅमिली याचं बॅलन्सिंग करा. त्यानंतर कुटुंबियांना पुरेसा वेळ द्या. घरामध्ये शांतता, संवाद, सौहार्दपूर्ण वातावरण राखण्याचा प्रयत्न करा. एक दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्यामुळे ते वातावरण बिघडणार नाही याची खबरदारी घ्या. शुक्रवारी ज्या देवीची तुम्ही आराधना उपासना करता त्या देवीची पूजा करा. शुक्रवारी दुधाचं दान करा आणि घरामध्ये आपण काय म्हणतो ना, सुगंधी अगरबत्ती किंवा ते धूप ते लावा. पुढची राशी मिथुन राशी. मिथुन राशीच्या तृतीय स्थानामध्ये ही युती होत आहे. तृतीय स्थानातून आपण काय बघतो तर आपली धाकटी लहान भावंड, शेजारी, छोटे अंतरावरचे प्रवास, तुमचं कम्युनिकेशन, तुमचं संवाद कौशल्य, तुमचं पराक्रम, तुमचं धैर्य, त्याचबरोबर आपण काय म्हणतो त्याला, आपण एक प्रकारचं जो काम करण्यामध्ये उडी घ्यायला जे करेज वापरतो ते, हे सगळं बघितलं जातं. त्यामुळं या युतीमुळे तुमचे लहान भावंडांशी किंवा शेजाऱ्यांशी असलेल्या संबंधांवरती काहीतरी परिणाम होऊ शकतो. तो कदाचित चांगला होईल किंवा कदाचित खराब देखील होईल. तुमच्या संवाद साधण्याच्या शैलीमध्ये, पद्धतीमध्ये अचानक बदल होऊ शकतो आणि जो कदाचित तुम्हाला देखील रिअलाइज होईल, ज्यामुळे गैरसमज निर्माण होतील. भावंडांसोबत किंवा भावंडांशी कम्युनिकेशन करताना किंवा त्यांच्याशी व्यवहार करताना किंवा त्यांच्याशी वागताना बोलताना लहानसहान गोष्टींवरून, लहानसहान बाबीवरून मतभेद होण्याची शक्यता आहे. लेखन, कम्युनिकेशन याच्यामध्ये गोंधळ होणे किंवा आपण आता जे सोशल मीडिया वापरतो, बघतो आपण ते मेसेजला काही वेळेला रिप्लाय करायचा नसतो किंवा आपल्याकडून काही पोस्ट आलेली असते, त्या पोस्टवरती आपण खाली कॉमेंट करतो. तर मिथुन राशीच्या जातकांनी तसे कॉमेंट करताना जबरदस्त काळजी घ्यावी, एवढंच मी सांगेल आता. लेखन आणि कम्युनिकेशनमध्ये गोंधळ आहे. भावंडांशी नाते बदलायची शक्यता आहे, पण तात्कालिक एक दीर्घकालीन परिणाम नाही आहे. सोशल मीडिया प्रतिमेबद्दल तुमच्या जास्त जागरूक राहा, जास्त केअरफुल राहा. प्रवासामध्ये गोंधळ होणं, लेखन कम्युनिकेशन क्षेत्रामध्ये तुम्हाला मात्र या युतीमुळे काही नवीन पायंडा पडलेला दिसून येईल. उपाय म्हणून काय करा तर सगळ्यात पहिले तुमच्या बोलण्यावरती नियंत्रण ठेवा. जे मेसेज करताय, जे मेल करताय, जे सोशल मीडियामध्ये ॲक्शन रिॲक्शन करताय ते विचारपूर्वक करा, विचारपूर्वक बोला. गणपतीची पूजा करा, त्यांना लाडूचा प्रसाद अर्पण करा, त्यामुळं बऱ्यापैकी तुम्हाला सवलत मिळेल. तुमची जर का धाकटी बहीण असेल तर तिला काही भेटवस्तू द्या, गोड चॉकलेट, गोड पदार्थ तिला खायला द्या. पुढची राशी कर्क राशी. कर्क राशीच्या द्वितीय स्थानामध्ये ही युती होत आहे. द्वितीय स्थान म्हणजे काय, धन, वाणी, खानदान, कुटुंब, कुळ, संचित धन यांचं स्थान आहे, वाणीचं स्थान आहे. त्यामुळं ही युती निश्चितपणे त्याच्यावरती परिणाम करेल. तुम्हाला अचानक धनलाभ किंवा अचानक धनहानी ही होऊ शकते. तुमच्या बोलण्यामध्ये एक प्रकारची कठोरता येऊ शकते आणि काय म्हणतो ना आपण, बोलण्यात कठोरता नुसती येणार नाही आहे, तर शुक्र केतू आहे, तोडून बोलण्याची सुद्धा तुमच्याकडून शक्यता जास्त आहे. तर माझं फक्त कर्क राशीच्या लोकांना एवढं सांगणं आहे की बोलताना समोरचा माणूस, समोरचा व्यक्ती, मग तो कुणी कंपनीतला असू द्यात, घरातला असू द्यात, तुटणार नाही, तोडला जाणार नाही याची खबरदारी घ्या. आर्थिक नियोजनामध्ये गफलत होणं, आर्थिक नियोजन गोंधळणं, गडबडणं या गोष्टी घडू शकतील. वाणी कठोर होऊन मी जे म्हणालो तसंच त्याचं दुसरी बाजू अशी आहे की तुम्ही गरज नसताना आपण म्हणतो ना मध्येच तोंड खुपसून ना खुपसून कशाला बोलतोयस, ते तुमच्या बाबतीत व्हायची शक्यता आहे. तर गरज नसताना तुमचा संबंध नाही ना तर बोलू नका तिथे. कुटुंबामध्ये मतभेद होणं हा एक भाग आहेच, परंतु तुमचं बोलणं जे आहे ना, कठोर बोलणं, त्यामुळे सुद्धा ते मतभेद वाढायची शक्यता जास्त आहे. तर कुटुंबामध्ये बोलताना, कुटुंब म्हणजे खानदान, कुळ आपलं, तर त्यांच्याशी बोलताना, वागताना थोडंसं जरा अंतर ठेवूनच वागा आणि बोला. मात्र दीर्घकाळासाठी जर का म्हणाल तर या युतीचा तुमच्याकरता होणारा एक चांगला परिणाम असा आहे, नवनवीन उत्पन्नाचे स्तोत्र मार्ग तुमच्याकरता खुले होतील. उपाय काय कराल तर पैशांच्या देवाणघेवाणीबाबत, व्यवहाराबाबत जरा जपून राहा, सावधगिरी बाळगा, जास्तीचे खर्च टाळा, तुमची वाणी गोड ठेवा,
शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करा आणि आपण काय म्हणतो त्याला साखर, खडी साखर याचं दान करा किंवा याचा प्रसाद अर्पण करा. पुढची राशी सिंह राशी. सिंह राशीतच केतू महाराज आहेत ऑलरेडी आणि तिथं आता शुक्र महाराज येत आहेत. राशी म्हणजे प्रथम स्थानातनं काय बघतो आपण तर आपली पर्सनॅलिटी, आपला ऑरा किंवा आपलं सगळं एकूणातलं वागणं बोलणं किंवा आपले छाप जशी पडते ती फर्स्ट इम्प्रेशन ते. त्यामुळं तुमच्या व्यक्तिमत्वावरती, जीवनावरती ह्या युतीचा थेट परिणाम होणार आहे. त्यामुळं तुमच्या बाह्य सौंदर्यापेक्षा किंवा तुम्ही बाहेरून कसे दिसता त्यापेक्षा आंतरिक शांतता, आध्यात्मिक विचारांकडे जास्त लक्ष द्यावेसे तुम्हाला वाटेल असा हा कालावधी आहे. व्यक्तिमत्वामध्ये तुमच्या एक प्रकारचा आकर्षकपणा येईल शुक्रामुळे, परंतु त्यामध्ये अनिश्चितता असणं किंवा हा माणूस काय राव घडीत असं बोलतोय, घडीत तसं बोलतोय किंवा अशा प्रकारचं तुमच्या पर्सनॅलिटीबद्दल इम्प्रेशन पडू शकेल. निर्णयामध्ये द्विस्वभावपणा राहणं किंवा दुविधा राहणं किंवा आपण काय म्हणतो त्याला टू बी ऑर नॉट टू बी असं राहील असं आहे. व्यक्तिमत्व झळाळून दिसेल मी आधी सांगितलंय, परंतु अहंकारामुळे नाती ताणली जातील, ती ताणली जाणार नाहीत याची खबरदारी घ्या. प्रेम संबंध, विवाह या बाबतीत काही मोठे निर्णय या काळात घडू शकतात. करिअरमध्येही लोक आपल्या इम्प्रेशनवरून, फर्स्ट इम्प्रेशनवरून, तुमच्या पेहरावावरून, तुम्ही कशा प्रकारचे कपडे घालताय, कशा प्रकारचं तुमचं वागणं बोलणं आहे पब्लिक प्लेसमध्ये, करिअरमध्ये, ऑफिसच्या ठिकाणी, त्यावरून तुमची मोजदाद करतील. तुम्हाला आपण म्हणतो ना जोखणं, तुम्हाला लोक तुमच्या फर्स्ट ॲपिअरन्सवरून जोखणार आहेत. त्यामुळे तुमचा फर्स्ट ॲपिअरन्स, तुमचा लुक, तुमचं प्रेझेंटेशन, सेल्फ प्रेझेंटेशन व्यवस्थित राहील याची खबरदारी घ्या. उपाय म्हणून काय कराल तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आत्मपरीक्षण सदोदित करत राहा. एक स्वतःच्या गरजा समजून घ्या आणि स्वतःच्या गरजांकरता दुसऱ्यांना पिळणं बंद करा. रोज सूर्यदेवाला सकाळी तांब्याच्या लोट्यामध्ये जल घेऊन ते अर्पण करा किंवा अर्ध्या द्या. शुक्रवारी पांढरे कपडे वापरा. अत्तर वापरा. सेंट नको, अत्तर वापरायचं बरं का, सेंट नाही वापरायचा, कारण शुक्र केतू आहे. पुन्हा त्यात सेंट म्हणजे राहू आला तर ते वापरू नका. अत्तर वापरा. शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या मंदिरामध्ये फुले कोणत्याही रंगाची अर्पण करा. देवीचा हार, देवीला फुलाचा हार अर्पण करा, गजरा अर्पण करा, गुलाबाचं फूल द्या. पुढची राशी कन्या राशी. कन्या राशीच्या व्ययस्थानामध्ये ही युती होत आहे. व्ययस्थान म्हणजे काय, खर्च किंवा आपण काय म्हणतो ते एक प्रकारचं परदेश गमन, परदेश वास्तव्य, हॉस्पिटलायझेशन, आजारपण किंवा अध्यात्म, मोक्ष, मुक्ती याचं स्थान आहे. त्यामुळं तुमच्या अनावश्यक खर्चामध्ये वाढ होऊ शकते. परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर काही अडचणी येऊ शकतात. तुम्हाला अचानकपणे एकाकी वाटणं, एकटं वाटणं या गोष्टी घडू शकतात. निराश वाटू शकते. खर्च अचानक वाढतील. परदेशी संधी मिळेल तुम्हाला, पण ती थोडी गोंधळात टाकणारी असेल किंवा गोंधळात टाकणारी आहे. खर्च वाढतील. परदेशी कामामध्ये संधी आणि गोंधळ हे दोन्ही पण आहेत, तर ती जरा खबरदारी घ्या. आणि नातेसंबंध गुप्त स्वरूपात होऊ शकतात, तिथे जरा जपून राहा. अध्यात्माकडे ओढा वाढायची शक्यता आहे तुमचा आत्ताच्या काळामध्ये आणि इनफॅक्ट मी तर म्हणेन वाढू द्यात, कारण जेवढा अध्यात्माकडे ओढा वाढेल त्या तितकं तुमचं आपण काय म्हणतो त्याला मन स्टेबलाइज व्हायला सुरुवात होईल एक प्रकारे. आणि अचानकपणे तुम्हाला काय म्हणतो ना त्याला की जी निराशेचं ढग, निराशेचं वातावरण असताना त्या अध्यात्मामध्ये आध्यात्मिक उपासना केल्यामुळे थोडं बरं वाटायला लागेल. उपाय म्हणून काय करा तर अनावश्यक खर्च टाळा. जमा खर्चाची नोंद प्रॉपरली ठेवा, त्याच्यावरती नियंत्रण ठेवा. ध्यान आणि योगामुळे, अध्यात्मामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळू शकेल, ती जास्तीत जास्त मिळवायचा प्रयत्न करा. अनाथाश्रमामध्ये दूध, गोड पदार्थ, दुधाचे पदार्थ दान करा. आणि दररोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर ओम शुम शुक्राय नमः किंवा ओम भार्गवाय नमः या मंत्राचा जप करा. पुढची राशी तुळ राशी. तुळ राशीच्या लाभस्थानामध्ये हे गोचरप्रमाण होत आहे. लाभस्थान म्हणजे काय, आपली इच्छापूर्ती, लाभ, मित्र, नेटवर्क, सोशल नेटवर्क, मोठे भाऊ बहीण यांचं हे स्थान आहे. त्यामुळे तुमच्या ही युती तुमच्या उत्पन्नावरती आणि तुमच्या मित्र सर्कलवरती, मित्रांच्या वर्तुळावरती, मित्रांच्या संबंधांवरती परिणाम करेल. तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात, पण ते टिकवणे थोडे कठीण जाईल. मित्र परिवारामध्ये थोडंसं गोंधळाचं वातावरण राहील, काही वितुष्ट येऊ शकतं, काही वाद होऊ शकतात, त्याची खबरदारी घ्या. तुम्ही जर का काही काम करत असाल, का काय काम केलं असेल आणि तिथून तुम्ही काही प्रॉफिटची एक्सपेक्टेशन्स करत असाल तर तुम्हाला तो मिळायला थोडा मिळणार आहे, हे 100% केतू आहे. त्यामुळे तुम्हाला ते
केलेल्या कामाचा 100% नफा देणार आहेत, पण तो उशिरा मिळेल, हे लक्षात ठेवा. मित्रपरिवार मी मगाशी म्हणालो तसं गोंधळाचं वातावरण राहील, थोडा गोंधळ राहील, काही मित्रांची दुरावा देखील होण्याची शक्यता आहे. मोठे आर्थिक नफे मिळतील, पण ते लगेच अपेक्षा धरू नका. जुने मित्र दुरावण्याची काय म्हणतो त्याला शक्यता आहे, परंतु त्याचबरोबर तुमचं दीर्घकालीन परिणाम म्हणाल तर तुमचं नेटवर्क जे आहे, मित्रांचं काम वर्तुळ, फ्रेंड सर्कल ते एक्सपांड व्हायची शक्यता आहे, मोठं व्हायची शक्यता आहे. आणि त्यामध्ये काही बरेचसे आपण काय म्हणतो त्याला एक प्रकारचे समाजातले मोठे मोठे व्यक्ती, म्हणजे कदाचित शिक्षण क्षेत्रातले असतील, धन क्षेत्रातले असतील, बँकिंगमधले असतील, राजकारणातले असतील, अधिकार क्षेत्रातले असतील, परंतु नामांकित व्यक्तींची सुद्धा तुमचे संबंध प्रस्थापित होण्याची, ते तुमचे मित्र बनण्याची, नेटवर्कमध्ये येण्याची शक्यता आहे. आणि ते लाभदायक ठरतील दीर्घकालीन परिणाम म्हणून. ही तुमच्याकरता चांगली गोष्ट होणार आहे. उपाय म्हणून काय करा, तर गरजा आणि अनावश्यक इच्छा यामधली तुम्हाला फरक समजून घेतला पाहिजे. गरज काय आहे आणि अनावश्यक खर्च काय आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे. ते फरक आधी समजून घ्या आणि मग तसं करा. शुक्रवारी देवी लक्ष्मी आणि सरस्वती यांची पूजा केल्यास तुम्हाला शुभफळ प्राप्त होतील. शुक्रवारी एखाद्या गरीब महिलेला पांढरे कपडे, काही पांढरे पदार्थ किंवा पांढरी मिठाई ती दान करा. मित्रांसोबतचे मतभेद मात्र पूर्णपणे टाळा. पुढची राशी वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या दशम स्थानामध्ये ही युती होत आहे. दशम स्थान म्हणजे काय, करिअर, आपलं सामाजिक आपलं म्हणतो ना स्वतःचं मोठं समाजातलं स्थान, त्याचबरोबर वडिलांचं स्थान, हे स्थान आहे. त्यामुळे तुमच्या करिअर, कामावर याचा परिणाम होईल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी अचानक काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. करिअरमध्ये गोंधळ होणं, गोंधळाची परिस्थिती होणं, वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य न मिळणं किंवा न मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरिष्ठांकडून सहकार्य तुम्हाला पुढच्या 1-1.5 महिन्याच्या कालावधी मिळेल अशी अपेक्षा करू नका. कदाचित करिअरमध्ये काही अचानक बदल देखील होऊ शकतात. वरिष्ठांचं धोरण बदललंय किंवा तुमचे ज्या कंपनीत काम करताय त्या कंपनीचं धोरण बदलल्यामुळे देखील एक प्रकारची अनिश्चितता येऊ शकते. जे ग्लॅमर, मीडिया, कला क्षेत्र किंवा तत्सम क्षेत्रात काम करणारे लोक जे आहेत वृश्चिक राशीचे, त्यांना संधी मिळेल, पण अस्थिरता खूप असणार आहे. इनफॅक्ट ते क्षेत्रच अस्थिर आहे, परंतु आत्तासुद्धा एखाद्याने तुम्हाला काम देतो, कमिट केलंय, तर काम देईलच याची शक्यता 0% आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. उपाय म्हणून काय कराल, तर तुमच्या कामावरती लक्ष केंद्रित करा. कठोर परिश्रम घेतल्यानंतर यश नक्की आहे. आता तुम्ही म्हणाल काय सांगताय पंडितजी, कठोर काम करतोय, काम घेतलंय म्हणल्यानंतर कठोर परिश्रम करावंच लागतात. पण मित्रांनो कसं होतं ना, काही वेळेला छोट्या परिश्रमामध्ये किंवा कमी श्रमामध्ये सुद्धा भरपूर मोठा नफा मोबदला मिळत असतो. पण आत्ता तुम्ही छोटा श्रम करा, मोठे श्रम करा, परिश्रम करा. तुम्हाला जो मोबदला मिळायचा आहे तो फक्त आणि फक्त कठोर परिश्रम, कॉन्स्टंट एफर्ट्स त्यांनीच मिळणार आहे, हे लक्षात ठेवा. शंकराची पूजा करा, शंकराला दह्याचा किंवा मधाचा अभिषेक करा, दही भाताचं दान करा आणि लक्ष्मीचं पूजन करा. पुढची राशी धनुराशी. धनुराशीच्या 9व्या स्थानातच हे युती होत आहे आणि गोचर भ्रमण होत आहे शुक्र महाराजांचं. 9वं स्थान म्हणजे काय, आपलं नशीब, भाग्य, त्याचबरोबर ओव्हरसीज जर्नी, दूरचे प्रवास, उच्च शिक्षण यांचं स्थान आहे. आणि वडिलांचं फिजिकल अपीअरन्स ज्याला म्हणतो ते. त्यामुळं तुमच्या नशिबावर आणि वडिलांशी असलेल्या संबंधांवर परिणाम करेल ही युती आणि शुक्र महाराज. तुम्हाला अचानक अध्यात्म, धार्मिक किंवा तसल्या गोष्टींमध्ये रस निर्माण होऊ शकतो. प्रवास, भाग्य आणि धार्मिक गोष्टींमध्ये थोडासा गोंधळ होण्याची शक्यता आहे. गुरुजनांशी मतभेद होऊ शकतात. धर्म, भाग्य, प्रवासात गोंधळ हे मी आधीच सांगितलंय, परंतु तिथे होताना मात्र तुमचे जर का दूरचे प्रवास, ओव्हरसीज जर्नी, जसं आता फॉरेनला जातो आपण, तर तसं काय प्लॅन करत असाल तर त्याचा पेपर वर्क, त्याचं टाइम टेबल आणि जिथं जात आहे तिथली सिच्युएशन लक्षात घेऊन मगच प्रवासाचं आयोजन करा, नियोजन करा. गुरुजनांशी मतभेद तर मी आधीच म्हणालो, तर लक्षात ठेवा गुरुजन हे आपल्याकरता आदरणीय व्यक्तिमत्व आहे, वंदनीय आहे. त्यामुळे त्यांच्याशी मतभेद व्यक्त करू नका. शांतपणे त्या जे मतभेदाचे मुद्दे आहेत, मतभेदाचे क्षण तिथं शांतपणे बाजूला व्हा. परदेशी नोकरी आणि शिक्षणाच्या संधी येतील, पण तिथे स्थिर होण्यासाठी
किंवा स्टेबल होण्यासाठी किंवा रिअलाईज होण्यासाठी थोडासा वेळ लागेल. उपाय म्हणून काय करा, तर तुमचे जे गुरुजन आहेत, वडील आहेत, त्यांचा आदर करा. धार्मिक स्थळांना भेट द्या. आई-वडिलांचे, वडिलांचे, गुरुजनांचे आशीर्वाद घ्या आणि कोणत्याही देवालयामध्ये तुमच्या घराजवळचं कोणतंही देवालय असेल तिथे पांढरी फुले अर्पण करा. पुढची राशी आहे मकर राशी. मकर राशीच्या अष्टम स्थानामध्ये गोचर भ्रमण होते. अष्टम स्थान म्हणजे काय? अचानक लाभ, अचानक हानी, गुप्त रहस्य, गुप्त गोष्टी, रहस्यमय गोष्टी, गूढ गोष्टी, R&D, इन्शुरन्स, इन्सेंटिव्ह बोनस याद्वारे मिळणारे पैसे, जोडीदाराचे पैसे, जोडीदाराचं कुटुंब हे आहे. त्यामुळं आयुष्यामध्ये मकर राशीच्या आयुष्यामध्ये अचानक बदल घडवून आणू शकते. एक दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला गुप्त धन किंवा वारसा हक्काने काही गोष्टी प्राप्त होऊ शकतात, मिळू शकतात. आरोग्याच्या बाबतीत मात्र तुम्हाला काही अडचणी येऊ शकतात. अचानक खर्च, आरोग्यात अस्वस्थता, दाम्पत्य जीवनामध्ये गोंधळ निर्माण होणं या गोष्टी घडू शकतात. अचानक लाभ किंवा अचानक तोटा आहे, पण आता सध्या तरी जो पहिला आम्ही अभ्यास केलेला आहे त्यानुसार अचानक लाभाची शक्यता जास्त आहे. कारण तुम्हाला काही गुप्तधन प्राप्त होणं किंवा वारसा हक्काने काही गोष्टी प्राप्त होणं या गोष्टी मात्र तुमच्या बाबतीत गॅरंटेड घडायची शक्यता आहे. आरोग्याबाबतीत मात्र तुम्हाला काही अनपेक्षित समस्या अचानकपणे डोकं वर काढू शकतात, उभ्या राहू शकतात. दाम्पत्य जीवनामध्ये एक प्रकारचं रहस्यमय गुप्त असं तणाव असू शकेल. वातावरणामध्ये थोडीशी जरा तुमच्या खट्टा-मिठा पण रहेगा. पण जर का तुम्ही गूढ आध्यात्मिक विषयामध्ये अभ्यासामध्ये रस घेत असाल आणि तो करत असाल तर त्यामध्ये मात्र तुम्हाला प्रगती 100% मिळायची शक्यता आहे. इवन दो जे मकर राशीचे गुप्तहेर आहेत, म्हणजे आपण म्हणतो ना रॉ मध्ये काम करणारे, IB मध्ये काम करणारे, CID मध्ये काम करणारे, स्पाईज जे आहेत ना, त्यांना मात्र प्रचंड यश मिळायची शक्यता आहे. उपाय म्हणून काय कराल, तर तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. शिव मंदिरामध्ये जाऊन शिवाचं आपण म्हणतो ना सांगोपचार पूजन करा. पांढरे द्रव्य जसे तांदूळ, साखर, दूध याचं दान करा आणि शुक्र स्तोत्र मात्र नियमितपणे म्हणा. पुढची राशी कुंभ राशी. कुंभ राशीच्या सप्तम स्थानामध्येच ही युती होत आहे. शुक्र महाराज सप्तम स्थानातून गोचर करणार आहे. त्यामुळे सप्तम स्थान म्हणजे आपले वैवाहिक जोडीदार, वैवाहिक जीवन, बिझनेस पार्टनर, तुमचा डेलीचा इन्कम हेच स्थान आहे. त्यामुळे वैवाहिक जीवनावर आणि भागीदारीच्या संबंधांवरती परिणाम होईल हे एक वाक्य आहे. आणि दुसरं म्हणजे काय आहे ना, की काही गैरसमज निर्माण होऊ शकतात आणि ते तुमच्यामुळेच होऊ शकतात. तुम्ही त्याला सगळ्यात जास्त कारणीभूत असणार आहात हे लक्षात ठेवा. त्यामुळे गैरसमज निर्माण होणार नाही तुमच्यामुळे, आणि जरी झाले तरी झटक्यासरशी ते दूर करायचा प्रयत्न करा. नात्यामध्ये दुरावा, बिझनेसशिप जे पार्टनर आहेत त्यांच्याबरोबर मतभेद, त्यांच्या बरोबर देखील दुरावा या गोष्टी घडू शकतात, तर त्याची खबरदारी घ्या. जोडीदाराबरोबरच्या नातेसंबंधामध्ये परीक्षा देण्याचाच हा काळ आहे तुमच्याकरता, हे लक्षात ठेवा. विवाह इच्छुक जे आहेत मुलं मुली त्यांच्यामध्ये विवाह ठरण्यामध्ये काही गोंधळाचं वातावरण, काही गोंधळ होऊ शकतो. परंतु एक गोष्ट आहे, ह्या गोचरीचा दीर्घकालीन परिणाम जर का काही म्हणाल ना, तर या काळामध्ये जे काही गोंधळ व्हायचे, 19-20 व्हायचे, कमी जास्त व्हायचे, ते जरी झालं तरी ज्यांचा विवाह ठरेल आणि ज्यांना जो लाईफ पार्टनर मिळेल ह्या काळामध्ये, तो मात्र एकदमच तुमचा काय म्हणतो त्याला आपण नातं दृढ असलेलाच असा मिळेल तुम्हाला. ओके. त्यामुळं जे कुंभ राशीचे विवाह इच्छुक मुलं मुली आहेत त्यांनी विवाह ठरण्यामध्ये किंवा ते मुलगा पाहणं, मुलगी पाहणं, त्यांची पसंती, त्यांचा निरोप याच्यामध्ये थोडंसं काही गोंधळ व्हायची शक्यता आहे. पण जर का एखाद्याचं लग्न ठरलं तर ते दीर्घकालीन नातं आहे आणि दृढ स्वरूपाचे संबंध नातं हे लक्षात ठेवा. उपाय म्हणून काय करा, तर जो विवाहित आहेत त्यांनी जोडीदाराशी मोकळेपणाने बोला. बिझनेस पार्टनर आहेत बिझनेसमध्ये त्यांच्याबरोबर मोकळेपणाने चर्चा करा. एकमेकांबद्दलचा विश्वास वाढवण्याचाच प्रयत्न करा. शुक्रवारी पत्नीला पांढऱ्या रंगाची वस्तू, पांढऱ्या रंगाचे पदार्थ, पांढऱ्या रंगाचं कापड किंवा पांढरं काहीतरी भेट द्या. मग ते पांढरी रंगाची मिठाई असेल, दुधाचा ग्लास असेल, दही असेल, खडी साखर असेल, पांढरे फुलांचा गजरा असतो ना आपला, तो गजरा असेल, तो द्या तिला भेट म्हणून. आणि जोडीदारासोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करा. आता शेवटची राशी मीन राशी. मीन राशीच्या 6th स्थानामध्ये हे गोचर भ्रमण करणारे शुक्र महाराज आणि तिथेची युती होत आहे. 6th स्थान म्हणजे काय? रोग, ऋण, रिपू, शत्रू,
आपलं डेलीची जी सर्व्हिस आपण देतो ती, आपली इमिजिएट बॉस, आपलं मातुल घराणं, मामा मावशी, आईकडचे नातेवाईक त्यांचं. त्यामुळं या काळामध्ये तुम्ही तुमच्या शत्रूंवरती मात कराल आणि मात्र तुमच्या आरोग्यावरती याचा कदाचित परिणाम होईल. तुम्हाला तुमच्या शत्रू वाढणार नाहीत संख्येमध्ये याची काळजी घ्यावी लागेल. उगाच कुणाची शत्रुत्व घेत बसू नका. आरोग्याच्या बाबतीत मात्र काही समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आरोग्याचे काही चेकअप्स असतील, रेग्युलर चेकअप्स, मेडिकल चेकअप, तर त्याची खबरदारी घ्या. कामकाजामध्ये थोडे अडथळे येऊ शकतात, पण ते तुम्ही मीन राशीचे आहात, त्यातून तुम्ही व्यवस्थितरित्या बाहेर पडू शकाल. शत्रू व मत्सर करणाऱ्यांपासून तुम्हाला सावध राहावं लागेल. आता याचं कारण काय आहे ना, मुळातच मीन राशीमध्ये शनी आता वक्री आहे. त्यात पुन्हा सप्तम स्थानामध्ये ही युती, षष्ठ स्थानामध्ये युती होत आहे. त्यामुळे तो एक प्रकारचा षडाष्टक म्हणतो आपण तसा होणार आहे. त्यामुळं शत्रू, मत्सर करणारे, गुप्त शत्रू किंवा बॅक बायटिंग करणारे, ऑफिस पॉलिटिक्समध्ये तुमच्या विरुद्ध असणारे लोकांपासून तुम्हाला सावध राहावं लागेल. विशेष करून स्त्री तत्व जर का कोणी असेल तर. कामकाजामध्ये अडथळे येणे, काम पूर्ण न होणे, हातात घेतलेलं काम काही केल्यास संपतच नाही, ही जी तुमची भावना असते ती दृढ होणे, या होतील. तुमचे शत्रू, स्पर्धक, तुमचे छुपे शत्रू जास्त सक्रिय होतील. मात्र तुम्ही दीर्घकालीन करता किंवा आपण काय म्हणतो ना, एखादा जॉब किंवा एखादा इंटरव्ह्यू झाला असेल तुमचा आणि तो जर का जॉब तुमच्या हातात पडणार असेल किंवा पडेल, तर तो मात्र तुम्हाला अतिशय चांगला दीर्घकालीन स्वरूपाचा लाभ देणारा असा जॉब असेल, हे मात्र निश्चित करा. हा तुमच्याकरता मीन राशीकरता होणारा सगळ्यात चांगला फायदा आहे, दीर्घकालीन फायदा आहे तुमच्याकरता. उपाय म्हणून काय करा, तर आहार विहारावरती लक्ष द्या. जास्तीत जास्त आपण काय म्हणतो त्याला, झोप घेण्याचा प्रयत्न करा. विश्रांती, शरीराला मनाला पुरेशी विश्रांती द्या. शत्रूंकडे दुर्लक्षच करा. जे कोणी उघड शत्रू असू द्यात, गुप्त शत्रू असू द्यात, बॅक बायटिंग होतं ऑफिसमध्ये, फॉरगेट इट. त्यांच्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका. तुम्ही पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक राहा. तुमच्याकरता पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवणं, पॉझिटिव्ह राहणं ही सगळ्यात मोठी यशाची गुरुकिल्ली आहे पुढच्या दीर्घकालीन परिणामाकरता, हे लक्षात ठेवा. गरिबांना खिरीचं दान करा. शुक्रवारचं देवीचं दर्शन घ्या. तर मित्रांनो, हे होतं शुक्र महाराजांचं गोचर भ्रमण आणि याचे दीर्घकालीन परिणाम हे बऱ्यापैकी होणार आहेत. म्हणून हा एवढा मोठा व्हिडिओ आणि त्याचे दीर्घकालीन आणि तत्कालिक परिणाम काय होतात ते पण सांगायचा प्रयत्न केलेला आहे. हे गोचर जे ना, ते नातेसंबंध, सामाजिक प्रतिमा, स्वतःचं प्रेझेंटेशन, स्वतःचा ऑरा, खर्च, अहंकार याची परीक्षा घेणार आहे. कला, ग्लॅमर, शोमॅन, शो बिझनेसमन यांच्या क्षेत्रामध्ये काही नवीन बदल किंवा काही नवीन घडामोडी घडतील. तर दैनंदिन जीवनामध्ये मात्र खरा गोडवा की फक्त दिखावा याचीच मारामारी सारखी चालू राहील. ती खूप तीव्र होणार आहे. त्यामुळे दिखाव्याकडे जाऊ नका. जो है वो है, राहू द्या. उपायांनी मी जे उपाय सांगितलेत ना, त्यांनी तुम्हाला तत्कालीन परिणाम मिळेल. तणाव कमी होईल, थोडंसं टेन्शन कमी होईल, थोडंसं रिलीफ मिळेल, थोडंसं बरं वाटेल. परंतु सगळ्यात महत्त्वाचं आंतरिक सौंदर्य, जे आपले नातेसंबंध आहेत ते नातेसंबंध, आणि जितकं होता होईल तितकं आर्थिक स्थैर्य टिकवण्याचा प्रयत्न करा. कारण शुक्र महाराज, मी याच्या पुढे आणखीन एखादा व्हिडिओ बनवेल कदाचित, तो अभ्यास करताना मला लक्षात आलेला आहे विषय. पुढचे 5-6, 4 वर्षाचा, 3 वर्षाचा कालावधी थोडा जरा खडतर असणार आहे आपल्या सगळ्यांकरता. तर शुक्र मी म्हणालो तसा हा लिक्विड कॅशचा, धनाचा कारक आहे आणि आत्ता तो केतू महाराजांच्या मिठीतून सुटणार आहे युतीच्या. पुढे त्याचे काय परिणाम होतात त्याचा मी वेगळा व्हिडिओ करतो, एक सेपरेट. आय डोंट नो त्याला तुम्ही किती रिस्पॉन्स द्याल ते, तर तो एक व्हिडिओ करेल मी. की जर का तुमच्याकडं काही आर्थिक काय म्हणतो ना, आर्थिक सुबत्ता असेल, थोडंसं आर्थिक पाठबळ असेल तुमच्याकडं, तर ते राखून वापरा, हे सांगायचं आहे मला. हे सर्वसामान्य अंदाज आहेत बरं का, हे मी सांगितलेले. ते तुमची कुंडली, तुमच्या कुंडलीतले ग्रहदशा, तुमच्या कुंडलीतली ग्रहांची स्थिती, इतर ग्रहांची स्थिती, शुक्राची स्थिती, केतूची स्थिती, यावरती सगळी स्थिती अवलंबून राहणार आहे. परिणाम अवलंबून राहणार आहेत. असंच्या असं किंवा असंच होईल असं होत नाही किंवा होतं देखील. परंतु तुम्हाला जर का तुमच्या राशीबद्दल आणि या युतीबद्दल आणखीन काही प्रश्न असतील तर खाली माझ्या व्हिडिओच्या खाली कॉमेंट सेक्शन ओपन आहे. तुम्ही खुल्या मनाने मला प्रश्न विचारू शकता किंवा माझा व्हॉट्सॲप नंबर देखील दिलेला आहे.
काही नातेसंबंधांविषयी किंवा ओव्हरऑलच परफॉर्मन्सविषयी काही प्रश्न विचारायचे असतील, या युतीचे दीर्घकालीन परिणाम लक्षात घेऊन तर विचारू शकता. माझा खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये, त्याच्यावरती मला तुम्ही व्हॉट्सअप देखील करू शकता. मित्रांनो, आशा करतो की हा माझा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न आपल्या पसंतीस आला असेल तर कृपा करून माझ्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या मित्रपरिचितांना देखील लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा. मनःपूर्वक धन्यवाद.